रामकृष्ण हरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांच्या ग्रंथश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरीचं चिंतन आपण करत करत महाभारतातल्या युद्धप्रसंगातल्या वर्णनाच्या ठिकाणी आलेलो आहोत, जिथं दुर्योधन पांडवांच्या बाजूला असलेल्या सैन्यांचं वर्णन करून नंतर आपल्या बाजूला असलेल्या सैन्यांचं वर्णन द्रोणाचार्यांच्या समोर करतोय. आणि हे करताना तो काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय, त्याचं आज आपण चिंतन करणार आहोत. तो भगवद्गीतेतला 7व्या क्रमांकाचा श्लोक आहे. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तीस्तथैव च. अर्थात पांडवांकडील मुख्य वीरांची नावे सांगून दुर्योधन आपल्या बाजूच्या मुख्य योद्ध्यांची नावे सांगतो आहे. आतापर्यंत आपण बघितलं की दुर्योधन पांडवांच्या बाजूला असलेल्या सैन्यांचं, त्यांच्या असलेल्या व्यूहरचनेचं, त्यांच्यातल्या मुख्य योद्ध्यांचा तो परिचय करून देतोय. आणि हे सगळं करून झाल्यानंतर तो आपल्या दळातल्या म्हणजे कौरवांच्या बाजूला असलेल्या म्हणजेच द्रोणाचार्यांच्या नियंत्रणात युद्धासाठी सज्ज झालेल्या महावीरांचं वर्णन करतोय. आणि ते वर्णन करताना तो म्हणतोय, हे द्विजवर्य, आमच्या पक्षात जे प्रमुख आहेत त्यांना समजून घ्या. ते समजण्यासाठी माझ्या सैन्याचे जे नायक आहेत त्यांची नावे मी सांगतो. आपण स्वतः म्हणजे द्रोणाचार्य, भीष्म म्हणजे पितामह भीष्म, कर्ण जो राधेय नावानंही ओळखला जातो, विजयी असे कृपाचार्य, आपला पुत्र म्हणजे द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा, विकर्ण तसाच भूरिश्रवा अशी नावं तो घेतो. आता या श्लोकाचं माऊलींनी केलेलं वर्णन बघूयात. माऊली 103 क्रमांकाच्या ओवीत म्हणतायत, आता अमुच्या आदळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगे ऐक सांगीजती. अर्थात आता आमच्या सैन्यात प्रमुख असे जे महावीर कोण कोण आहेत ते सांगतो, ते ऐका. म्हणजे द्रोणाचार्यांना पांडवांच्या सैन्यांचं वर्णन करून त्यांच्या व्यूहरचनेचं, त्यांच्यामध्ये असलेल्या शस्त्रास्त्र कौशल्याचं स्पष्टीकरण करून द्रोणाचार्यांना आपल्या शत्रूंची, त्यांच्यात असलेल्या पराक्रमाची, त्यांच्या सामर्थ्याची, त्यांच्या युद्धकुशलतेची आठवण दुर्योधन करून देतोय. युद्धाचा नियम आहे की युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी एक औपचारिक परिचय सगळ्यांचा करून दिला जावा. म्हणून युद्धाच्या पूर्वी खरं तर कोण कोणाच्या बाजूनं लढणार आहे याची सगळी प्राथमिक माहिती प्रत्येक योद्धाला असते. पण इथं प्रत्यक्ष युद्ध सुरू होणार आहे आणि ते युद्ध सुरू होणार असल्यामुळं दोन्ही बाजूच्या सैन्यांची माहिती दोन्ही बाजूंच्या मुख्य जे सेनापती आहेत त्यांना असावी, हाही एक औपचारिकतेचा भाग इथं दुर्योधन पार पाडताना दिसतोय. म्हणून पांडवांच्या सैन्यांचं वर्णन झाल्यानंतर तो कौरवांच्या म्हणजे आपल्या बाजूला जे जे योद्धे आहेत त्यांचंही वर्णन करतोय. आता अमुच्या आदळी नायक, आता म्हणजे आतापर्यंत आपण पांडवांच्या बाजूंच्या दळातल्या नायकांचा, योद्ध्यांचा विचार केला. आता अमुच्या दळी नायक, आमच्या दळामध्ये कोण नायक आहेत, जे रूढवीर सैनिक, जे की रूढवीर आहेत, ज्यांची वीरता रूढ आहे, ज्यांची रूढता लोकप्रिय झालेली आहे, ज्यांच्या रूढतेबद्दल सांगण्याची गरज नाही. जशी
त्यांच्या वीरतेची ख्याती जणू काही सगळीकडे पसरलेली आहे. म्हणून ते पराक्रमी आहेत, ते वीर आहेत, ते योद्धे आहेत असं वेगळं काही सांगण्याची गरज नाही. अशा सैनिकांचाच उल्लेख इथं दुर्योधन करतोय. म्हणून तो म्हणतोय, जे रूढ वीर सैनिक, ज्यांची वीरता रूढ झालेली आहे, लोकप्रिय झालेली आहे, सर्वमान्य सर्वसंमत झालेली आहे, असे जे रूढ वीर सैनिक आहेत, ते प्रसंगे ऐक सांगिजती. ते मी तुम्हाला प्रसंगाच्या निमित्तानं सांगतोय. प्रसंग कोणता आहे तर युद्धाच्या पूर्वी दोन्ही दळातल्या सैनिकांचा किंवा योद्ध्यांचा, त्यातल्या मुख्य योद्ध्यांचा परिचय समोरच्या आपल्या सेनानायकाला व्हावा, ही एक प्रासंगिकता आहे. आणि म्हणून या प्रसंगाच्या निमित्तानं मी तुम्हाला या सगळ्या आपल्या दळातल्याही सैनिकांचा, योद्ध्यांचा परिचय तुम्हाला करून देतोय, तो तुम्ही ऐका, असं इथं दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतोय. पुढं तो म्हणतोय, उद्देशे एक दोन्ही जाईजती बोलोनी, तुम्ही आदी करुणी मुख्य जे जे. अर्थात आपण व इतर वीर जे आहेत त्यापैकी काही मुख्यांची नावे दिग्दर्शनार्थ मी तुम्हाला सांगतोय. अर्थात तुम्ही स्वतः तर आहातच आणि तुम्ही ओळखत नाहीत असा खरं तर एकही सैनिक, एकही योद्धा तुमच्या बाजूनं उभा नाही आहे. सगळ्यांना तुम्ही ओळखताय, पण तरीसुद्धा एक औपचारिकता म्हणून तो सांगतोय, उद्देशे एक दोन्ही. उद्देश म्हणजे दिग्दर्शनार्थ, एक सांगावं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. उद्देशे एक दोन्ही, आपण एक आणि बाकीचे सगळे इतर, जाईजती बोलोनी, तुम्ही आदी करुणी मुख्य जे जे. तुम्ही आहात आणि तुमच्याबरोबरच जे जे मुख्य आहेत, जे आपल्या बाजून आहेत असं स्वतः सांगतायत, त्यांचा मी तुम्हाला परिचय करून देतोय, असं त्याला द्रोणाचार्याला आपला दुर्योधन सांगतोय. आपणही आहात आणि इतरही बरेचसे वीर आहेत. उद्देशे एक दोन्ही जाईजती बोलोनी, जे मी त्यांच्याबद्दल बोलतोय की जे माहिती आहेत, माहिती असूनसुद्धा मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यामध्ये कोण तर मुख्य जे जे आहेत त्यांचीच मी तुम्हाला इथं ओळख करून सांगणार आहे. हा भीष्म गंगानंदनो. पहिला परिचय करून देताना तो म्हणतोय, हा भीष्म गंगानंदनू, जो प्रताप तेजस्वी भानू, रिपुगज पंचाननू कर्णवीरू. अर्थात शौर्याने व बलाने केवळ प्रतिसूर्यच असे हे गंगानंदन भीष्माचार्य, शत्रुरूपी हत्तीला केवळ सिंहासारखा भासणारा हा पराक्रमी कर्ण. दोन योद्धांचा परिचय एका ओवीत माऊलींनी करून दिलाय. हा भीष्म गंगानंदन. भीष्माचार्यांचं वर्णन करतायत. या भीष्माचार्यांना पितामह भीष्म म्हटलं जातं. हे गंगानंदन आहेत, गंगेचे पुत्र आहेत. आणि या गंगापुत्राचं वर्णन इथं महाराज करतायत, माऊली करतायत. शंतनू राजांच्या पोटी जन्माला आलेले आणि ज्या गंगामातेनं सगळ्या सृष्टीला पवित्र केलं, अशा गंगामातेचे सुपुत्र असलेले पितामह भीष्म इथं आहेत, की ज्यांनी आपल्या बंधूंना, म्हणजे जे आपल्याच बाजूचे आहेत, त्यांना राजगादी मिळावी दुर्योधनादिकांना म्हणून स्वतः विवाह न करण्याची प्रतिज्ञा केलेली होती. असं वैराग्यवान व्यक्तिमत्व म्हणजे पितामह भीष्म आहेत. आणि म्हणून हा भीष्म गंगानंदन, परम प्रतापी, परम तेजस्वी, ज्यांच्या चेहऱ्यावरही वैराग्याचं तेज आहे. भगवान कृष्ण परमात्माही ज्यांना आदराच्या जागेवरती ठेवतात, ज्यांचं तेज, ज्यांचं ब्रह्मतेज, ज्यांचं वैराग्य परमश्रेष्ठ असं आहे आणि ज्यांची युद्ध कुशलता ही तितकीच श्रेष्ठ आहे, असे भीष्म, असे गंगानंदन, जो प्रताप तेजस्वी भानू. किती सुंदर वर्णन केले बघा भीष्माचार्यांचं माऊलींनी. प्रताप तेजस्वी भानू,
अर्थात जणू काही स्वतःच्या प्रतापानं प्रति सूर्य वाटावा असं तेज ज्याच्यावरती चढलेलं आहे, ज्याच्या पराक्रमाचं, ज्याच्या वैराग्याचं, ज्याच्या ऐश्वर्याचं, ज्याच्या साधनेचं प्रचंड असं तेज ज्यांच्या व्यक्तिमत्वामधून उमटून दिसतंय, असे गंगानंदनू जे आहेत, हा भीष्म गंगानंदनू, जो प्रताप तेजस्वी भानू, रिपू गज पंचाननू कर्णवीरू. दुसरं वर्णन कर्णाचं आहे. कर्णाचंही सुंदर वर्णन माऊलींनी केलं आहे. खरं तर महाभारतामध्ये कर्णाला योग्य अशी जागा महाभारतकारांनी दिलेली आहे. महाभारतकारांनी कुठंही कर्णाचं वैराग्य, कर्णाचा पराक्रम नाकारलेला नाही. परंतु नंतरच्या काही अभ्यासकांनी कर्णाचं नाव पुढं करून कर्णावर कसा महाभारतात अन्याय झाला आहे याचं काही काल्पनिक कथांचा आधार घेऊन ते वर्णन, चित्रण अनेकांनी केलेलं दिसतं. कर्ण नेमका कसा आहे, तो चांगला आहे का वाईट आहे, या सगळ्याचं वर्णन आपल्याला महाभारतामध्ये दिसतं. महाभारत हे जितकं काव्य आहे तितकाच तो इतिहास आहे. त्यामुळं यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला, यातल्या प्रत्येक पात्राला एक ऐतिहासिक आणि वास्तवाचा आधार आहे. या महाभारत काव्याच्या आधारावर नंतर अनेकांनी काल्पनिक काव्य रचली. त्या काल्पनिक काव्यांमध्ये त्यांनी या महाभारतातल्या पात्रांचं काल्पनिक असं बरंच वर्णन केलं. काहींनी तर त्याचा स्वतंत्रपणे आधार घेऊन स्वतंत्रपणे आविष्कार केला. माझ्याही वाचनामध्ये अशी काही पुस्तकं आलेली आहेत. शामिनी नावाची एक कादंबरी मी मध्यंतरी वाचली. त्याच्यामध्ये जी रावणाची बहीण आहे शूर्पणखा, तिच्याबद्दलचं बरंच काल्पनिक असं मनात चित्रण करून ती कादंबरी लिहिली गेली. कादंबरीकारांनी, कथाकारांनी, प्रामुख्यानं कादंबरीकारांनी, काही नाटककारांनी महाभारतातल्या पात्रांचा आधार घेऊन त्याच्यावरती स्वतःची काही काल्पनिक रचना करून मोठ्या प्रमाणात साहित्य लेखन केलं. गिरीश कार्नाडांचं नाव या संदर्भात घेता येईल की त्यांनी नाटकं मोठ्या प्रमाणात लिहिली. त्यांच्या बहुतांश नाटकाला महाभारतातल्या छोट्या छोट्या कथांचा आधार आहे. परंतु नाटकं लिहिताना त्यांनी बऱ्याच कथा काल्पनिकपणे जोडलेल्या आहेत, ज्या मूळ कथानकामध्ये नाही आहेत. बरीच नाटकं त्यांनी लिहिली. हयवदन असेल किंवा ययाती असेल, नागबळी असेल, अशी बरीच 9-10 नाटकं त्यांची मी वाचली. महाभारतातल्या वेगवेगळ्या कथांच्या आधारावर त्यांनी नाटकं रचलेली असली तरी महाभारतातल्या मूळ कथेला बगल देऊन, थोडीशी कल्पना करून, काहीतरी वेगळं त्याच्यात रचून त्यांनी आपलं नाटक रचलेलं आहे. असं अनेकांनी केलेलं दिसतं. कर्णाच्या बाबतीतही अनेकांनी असं लिहिलं आणि ते लिहिताना त्यांचा जो उद्देश असा होता की महाभारतामध्ये कर्णाच्या व्यक्तिरेखेला, कर्णाच्या वर्णनाला योग्य न्याय नाही. पण ही गोष्ट खरी नाही आहे. महाभारतामध्ये कर्णाच्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टींचं, सगळ्या स्वभाव गुणांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. महाभारताचं वास्तव दर्शन नावाच्या पुस्तकात वरदानंद भारतींनी स्वतंत्रपणे कर्णाच्या व्यक्तिरेखेचा सपुरावा आढावा घेतलेला आहे. जिज्ञासूंनी तो अवश्य वाचावा. कर्णाचं वर्णन करताना माऊलीसुद्धा कोणत्याही प्रकारचं राखून ठेवत नाही आहेत. कर्णाचं वर्णन करताना माऊली म्हणता येते, रिपू गज पंचाननू कर्णवीरू. कर्ण हा वीर आहे आणि तो कसा आहे, रिपू गज पंचाननू. रिपू म्हणजे शत्रू, गज म्हणजे हत्ती, पंचाननू म्हणजे सिंह. सिंह जसा हत्तींसाठी शत्रू ठरतो तसा हा कर्णवीर आपल्या शत्रूंसाठी. कर्णानं सगळ्यात मोठं शत्रुत्व हे पांडवांशी ठेवलेलं होतं. मुळात तो पांडवांचाच मुलगा, म्हणजे पांडवांपैकीच एक, इंद्रा पुत्र म्हणून आपण ज्याचं वर्णन करतो. परंतु ऐतिहासिक घटनाच अशी घडलेली आहे की कुंतीपुत्र असून सुद्धा पांडवांच्या बरोबर कर्णाला न्याय मिळाला नाही. कारण विवाहाच्या पूर्वीच हा प्रयोग कुंती मातेनं केलेला आहे आणि म्हणून कर्ण विवाहापूर्वी जन्मल्यामुळं त्याला कुंती मातेला त्यागावं लागलं आणि एका सुतानं कर्णाची वाढ केली. दुर्योधनाची भेट झाल्यानंतर कर्णाला एक विशिष्ट राज्य दुर्योधनानं दिलं आणि तोही राजा झाला. पण आयुष्यभर सूतपुत्र म्हणून ज्याला हिनवलं गेलं
असा तो कर्ण या महाभारत ग्रंथामध्ये आपल्याला दिसतो. पण माऊली मात्र त्या कर्णाचं वर्णन करताना त्याचा पराक्रम, त्याचं सामर्थ्य, त्याची युद्धकुशलता, सगळ्या गोष्टीला न्याय देताना वर्णन करतायत. रिपू गज पंचाननू कर्णवीरू. पुढं या सगळ्यांचं वर्णन माऊलींनी खूप सुंदर केलं. ही खूप लोकप्रिय ओवी आहे. अनेक वारकऱ्यांच्या तोंडी ही ओवी नेहमी येते. माऊली म्हणतायत, या एकेकाचे नि मनोव्यापारे, हे विश्व होय संहरे, हा कृपाचार्य न पुरे एकलाचे. अर्थात माऊली म्हणतायत बघा, या एकेकाच्या केवळ संकल्पाने ह्या विश्वाचा संहार होईल. फार काय, पण एकटे कृपाचार्य देखील पुरे नाहीत काय. या एकेकाचे नि मनोव्यापारे, यातल्या एका माणसानं जरी नुसतं ठरवलं, या एकेकाचे, यातल्या एका एकाच्या कडून मनोव्यापारे, मनोव्यापारे शब्दाचा अर्थ आहे संकल्पाने, यांच्यातल्या एकानं जरी संकल्प केला, एकानं जरी ठरवलं, तर हे विश्व होय संहारे, या सगळ्या विश्वाचा संहार करण्याची ताकद यातल्या एका एकामध्ये आहे. बाकीचे तर जाऊ द्या, हा कृपाचार्य न पुरे एकलाचे. नुसते कृपाचार्य जरी एकटे या सगळ्या पांडवांच्या विरोधात लढले, तर सहजपणे कृपाचार्य एकटे सगळ्या पांडवांच्या सैन्यांना सहजपणे संपवू शकतील, एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे. आणि खरं आहे, दुर्योधन कोणतीही गोष्ट खोटी बोलत नाही आहे. महाभारताच्या युद्धामध्ये पांडवांच्या विरोधात उभे राहिलेले जे काही आहेत ते तेच आहेत ज्यांनी स्वतः पांडवांना युद्धविद्या दिलेली आहे. कृपाचार्य, भीष्माचार्य, द्रोणाचार्य हे तीनही गुरु पांडवांचे गुरु आहेत, ज्यांनी शस्त्रविद्या दिली, अस्त्रविद्या दिली, युद्धविद्या दिली, मल्लविद्या शिकवली. या सगळ्यामध्ये निपुण ज्यांच्यामुळं पांडव झाले ते सगळे द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य हे द्रोणाचार्याच्या बाजूने आहेत, म्हणजे अर्जुनाच्या विरोधात उभे आहेत. कर्णासारखा महापराक्रमी वीर इथं आहे. सगळ्या पांडवांनी इतकी ताकद, सगळ्या पांडवांनी इतका पराक्रम याच्यामध्ये आहे. जो स्वतः एक पांडव आहे, तो कर्णही विरोधामध्ये उभा आहे. याच्यामध्ये एकामध्ये सुद्धा एवढी ताकद आहे की बाकीच्यांची गरजच नाही. ते यातला कोणताही एकटा सगळ्या पांडवांच्या सैन्यांचा नाश करू शकेल. खूप सुंदर कथा आहे महाभारताच्या शेवटच्या भागामध्ये. खूप रमवून ती गोष्ट सांगितली जाते की महाभारताचं सगळं युद्ध संपलं, सगळ्या कौरवांच्या सैन्यांचा अंत झाला आहे, युद्धविराम करण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत, पुढचा प्रसंग आहे, युद्ध सगळं झालं, सगळ्या कौरवांच्या सैन्याचा अंत झाला, पांडवांचा विजय झाला, आता युद्धविराम द्यायचा आहे, त्यावेळची कथा आहे. आणि मग कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, युद्ध संपलंय, आता तू खाली उतर. अर्जुनाला या गोष्टीची जाणीव आहे की आपण युद्ध जिंकलोय खरं, एकापेक्षा एक महान योद्ध्यांना, ज्यांच्याकडून आपणच विद्या घेतली त्यांनाच आपण मारलंय. ही गोष्ट काही सहज साधी शक्य नव्हती आपल्याला. हे सगळं भगवान कृष्ण परमात्म्यामुळं घडलंय आणि विश्वरूप दर्शनही त्यानं केलंय. भगवान कृष्ण परमात्म्याची ब्रह्मविद्या त्यांच्या तोंडून त्यानं ऐकलेली आहे. भगवान कृष्ण परमात्म्याचं स्वरूप बघितलेलं आहे, त्यांची विद्वत्ता बघितलेली आहे. आणि म्हणून मान देण्याच्या दृष्टीनं अर्जुन म्हणतो की देवा, तुम्ही आधी खाली उतरा, मी नंतर उतरतो. पहिला मान तुम्हाला, कारण तुम्ही सारथी जरी असलात तरी तुम्ही काय आहात हे मला आता चांगलं कळलं आहे, म्हणून मी मान म्हणून सांगतो की तुम्हीच खाली उतरा. भगवान कृष्ण परमात्मा म्हणाले, अर्जुना, तुला मी जेवढं सांगतोय तेवढं कर, तुझं डोकं मध्ये लावू नको. पण बऱ्याचदा भक्ताचा हा हट्ट असतो की तो स्वतःचं डोकं मध्ये मध्ये घालतच असतो. तो आपल्याच परीनं देवाला काही ना काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो, शिकवायचा प्रयत्न करतो. वेगवेगळ्या पद्धतीनं अर्जुन तर्क देतोय की देवा नाही, तुम्हीच खाली उतरा. शेवटी देवाला राग आला, देवाच्या लक्षात आलं की अर्जुन आता काही असं ऐकणार नाही. आणि म्हणून अक्षरशः धक्का देऊन अर्जुनाला रथाच्या खाली ढकलून दिलं भगवंतानं आणि सांगितलं की रथाच्या बाजूला हो. आणि अर्जुन रथाच्या बाजूला झाल्यावर भगवान कृष्ण परमात्म्यानं रथावरून उडी मारल्याबरोबर सगळा रथ एका क्षणात पेटला. अक्षरशः अर्जुनानं बघितलं
सगळं युद्ध तर संपलंय, कुणी बाणही मारलेला नाही आणि हा रथ आपोआप कसा काय संपला, आपोआप कसा काय स्फोट झाला या रथाचा. भगवान कृष्ण परमात्मा हसत म्हणाले, जर मी आधी उतरलो असतो तर तुझं काय झालं असतं याचा फक्त विचार कर, आणि म्हणून सांगतो तेवढं ऐकत जा, पण तुझा स्वभाव काही जात नाही, सांगितलेलं तू काही ऐकत नाही. त्यावेळी अर्जुनाच्या लक्षात आलं की समोरून जेवढे काही शस्त्र येत होते ते सगळे शस्त्र युद्धाच्या वेळी तिकडून द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य यांनी बाण मारला की अर्जुनाचा रथ थोडासा मागं जायचा, आणि अर्जुनानं बाण मारला की त्यांचा रथ कितीतरी योजन मागं जायचा. अर्जुनाला वाटायचं की माझ्या बाणांमध्ये किती शक्ती आहे, पण पुढून बाण आला की भगवान कृष्ण परमात्मा आपला अंगठा रथावरती असा थोडा दाबायचे, त्यामुळं कितीही जोराचा बाण आला तरी तो रथ जाग्यावरती थांबायचा, तरी किंचित मागं हटायचा. किती ताकद असेल बघा द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्यांच्या बाणातली, की भगवान कृष्ण परमात्मा सगळ्या विश्वाचा चालक ज्याच्यावर बसलाय तो रथ थोडाही हलतोय म्हणजे किती ताकद असेल. आणि सगळे शस्त्रास्त्र भगवंतांनी आपल्या दिव्य शक्तीनं स्वतःमध्ये सम्मिलित करून ठेवले होते. आणि म्हणून जेव्हा अर्जुन उतरला आणि भगवंत उतरले तेव्हा ती सगळी शस्त्र, त्यांची जी ऊर्जा, त्यांच्यामधली जी विध्वंसात्मक शक्ती आहे ती सगळी त्या रथामध्ये साठलेली होती. आणि भगवान उतरल्याबरोबर त्या रथाचा आपोआप स्फोट झाला. अर्जुनानं कृष्णाकडे बघून सांगितलं, देवा तुमचं जर ऐकलं नसतं आणि तुम्ही आधी उतरले असते तर माझा वेगळा अग्निदाह करण्याची गरजच पडली नसती, आपोआपच माझा अग्निदाह झाला असता. का तर कर्णाच्या अर्जुनाच्या विरोधात उभे असलेले सगळे महारथी योद्धे काही सामान्य योद्धे नाही आहेत. एकेकाचेने मनोव्यापारे हे विश्व होय संहरे, हा कृपाचार्य न पुरे एकलाचे. आणि खरं आहे की हा एकटा कृपाचार्य सुद्धा सहजपणे पांडवांचाच काय सगळ्या विश्वाचा संहार करू शकेल एवढी ताकद कृपाचार्यांकडे आहे. एथ विकर्णवीरू आहे, हा अश्वत्थामा पैल पाहे, याचा आडदरू सदाव आहे कृतांतुमणी. अर्थात हा या ठिकाणी विकर्णवीर आहे, तसाच तो पलीकडे अश्वत्थामा पहा, प्रत्यक्ष काळाला देखील ज्याची भीती वाटते. बघा, विकर्ण या वीराचंही इथं वर्णन आलंय, अश्वत्थाम्याचंही वर्णन आलंय. याचा आडदरू सदाव आहे कृतांतुमणी. हा अश्वत्थामा तो आहे की ज्याला काळसुद्धा घाबरतो. आडदरू शब्दाचा अर्थ आहे भीती, सदा म्हणजे कायम, वाहे म्हणजे मनात ठेवतो. कोण? कृतांतू म्हणजे काळ, मनी म्हणजे मनात. एथ विकर्ण वीरू आहे, इथं विकर्ण नावाचा वीर सुद्धा आहे. अश्वत्थामा पैल पाहे, पलीकडे अश्वत्थामा सुद्धा दिसतोय, ज्याला काळ सुद्धा घाबरतो. कारण जे चिरंजीव आहेत त्या चिरंजीवांमधला एक चिरंजीव अश्वत्थामा आहे. त्याला अमरत्वाचं वरदान आहे, आणि या अमरत्वाचं वरदान त्याला प्राप्त झालेलं असल्यामुळं काळसुद्धा त्याला नेहमी घाबरतो. असा हा अश्वत्थामा सुद्धा इथं आहे असं दुर्योधन म्हणतोय. पुढची ओवी बघा. समितिंजयो सोमदत्ती, ऐसे आनिकही बहुत आहाती, जयाची आ बळामिती धाताही नेने. अर्थात युद्धामध्ये सदैव विजयी असणारा हा सौमदत्ती म्हणजेच भूरिश्रवा, त्याचप्रमाणे ज्यांच्या शौर्याचा अंत प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही लागत नाही असे आणखी कितीतरी वीर आहेत. श्लोकामध्ये आलेलं हे वर्णन बघा. अन्येच बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः, नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. अर्थात आणखी पुष्कळ वीर ज्यांनी माझ्याकरता मरणाचा निश्चय केला आहे असे शत्रूवर प्रहार करण्याकरता नाना प्रकारची शस्त्रे धारण करणारे आहेत, ते सर्व युद्धकुशल आहेत. दुर्योधन म्हणतो यांच्यापेक्षा आणखी वेगवेगळे बरेचसे योद्धे ज्यांनी माझ्यासाठी मरण पत्करलेलं आहे, तळहातावरती मरण घेऊन या युद्धामध्ये जे उतरलेले आहेत त्यांचंही वर्णन तो करतोय. समितिंजयो सौमदत्ती, अर्थात सौमदत्त याच्यामध्ये आहे, त्याचबरोबर समितिंजय याच्यामध्ये आहे.
ऐसे आणिकही बहुत हाती, असे आणखीही खूप जण आहेत. जयाच्या बळामिती धाताही नेने, ज्यांच्या बळाची मिती म्हणजे ज्यांच्या बळाची मिती म्हणजे व्याप्ती, सामर्थ्य, त्यांच्या बळाची व्याप्ती, त्यांच्या बळाचं सामर्थ्य. धाताही नेने, धाताही शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मदेव, जो या सगळ्या सृष्टीचा निर्माता आहे. तो ब्रह्मदेव सुद्धा ज्यांची ताकद ओळखू शकणार नाही, ब्रह्मदेवालाही ज्यांच्या ताकदीची गणना करता येणार नाही, असे अनेक योद्धे आहेत जे शस्त्रविद्या पारंगत, मंत्रावतार मूर्त, हो का जे अस्त्र जात येथुनी रूढ. अर्थात की जे शस्त्रविद्येत निपुण असून अस्त्रविद्येचे तर साक्षात अवतारच आहेत. फार कशाला, जणू काही यांच्यापासून अस्त्रविद्या जगात प्रसिद्ध झाली आहे, प्रसिद्ध पावली आहे. अर्थात हे शस्त्रविद्या पारंगत, हे जे सगळे आहेत ते शस्त्रविद्येमध्ये पारंगत आहेत. कधी कोणतं शस्त्र चालवावं, कसं चालवावं, किती प्रमाणात चालवावं, कुणावर चालवावं, कोणत्या वेळेला चालवावं, या सगळ्याचं शास्त्रीय ज्ञान घेतलेले, या सगळ्याचा चांगला अनुभव असलेले हे सगळे योद्धे जे शस्त्रविद्या पारंगत, मंत्रावतार मूर्त, जे की मंत्रावतार आहेत. मूर्त, मूर्त म्हणजे साक्षात प्रत्यक्ष, हे जणू काही प्रत्यक्ष मंत्रावतार आहे, मंत्रांचा अवतार आहेत. मंत्रांचा अवतार म्हणजेच अस्त्र, मंत्रांचा अवतार म्हणजे अस्त्र, की असे अस्त्र की ज्यांच्यावरती मंत्रोच्चारण केलं की ते वेगळं एक शक्तिशाली शस्त्राचं रूप धारण करतात. शस्त्रामध्ये आणि अस्त्रामध्ये हा फरक आहे, आपण याचं चिंतन केलेलं आहे. मंत्रावतार मूर्त, साक्षात मंत्रावतार असलेले हे योद्धे आहेत. म्हणजे हे योद्ध्यांना अस्त्राची उपमा माऊलींनी दिलेली आहे की हे योद्धे म्हणजे जणू काही मंत्रावतार आहेत, साक्षात मंत्रावतार आहेत. हो का जे अस्त्र जात येथुनी रूढ, असं म्हणण्यापेक्षा यांच्यापासूनच अस्त्रजात रूढ झाले, यांनीच अस्त्रांना लोकप्रियता मिळवून दिली. अस्त्रांचा वापर कसा करावा त्याचं शास्त्रीय ज्ञान जगासमोर आदर्श रूपात ज्यांनी ठेवलं तेच हे सगळे आहेत. आणि ते सगळे माझ्यासाठी उभे राहिलेले आहेत. हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रतापू अंगी, परी सर्व प्राणे मजची लागी आराईले असती. अर्थात हे जरी अतिबलवान आहेत व जगात जरी यांच्या तोडीचे दुसरे योद्धे नाहीत, तरी ते जीवाभावाने मलाच अनुसरले आहेत. अर्थात हे अप्रतिमल्ल जगी, हे अप्रतिम अशा स्वरूपाचे मल्ल या जगामधले, मल्ल या शब्दाचा अर्थ योद्धे, सहजपणे दुसऱ्यांना हरवतील असे अप्रतिम अशा स्वरूपाचे जे अति ताकदीवान आहेत आणि जे या सगळ्या जगामध्ये अप्रतिमल्ल म्हणून परमप्रतापी आहेत. हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रतापू अंगी, असा पुरता म्हणजे पूर्ण, प्रताप म्हणजे पराक्रम, अंगी म्हणजे त्यांच्यामध्ये साठलेला आहे, ज्यांच्यामध्ये असा पूर्ण प्रताप साठलेला आहे, जे अप्रतिमल्ल आहेत, जे अतिशय बलवान आहेत. परी सर्व प्राणे मजची लागे आराईले असती, एवढे पराक्रमी असून सुद्धा, एवढी यांची जगात ख्याती असून सुद्धा त्यांनी माझं अनुसरण केलेलं आहे. जीवाभावानं ते मला अनुसरले आहेत, माझ्या बाजूने ते हा युद्धप्रसंग लढण्यासाठी उभे आहेत. त्या सगळ्यांच्या बद्दलची आपुलकी, ते सगळे माझ्यासाठी लढायला उभे राहिले आहेत, या गोष्टीची आठवण दुर्योधन करून देतो. हे करून देण्यामागं दुर्योधनाचा हा विचार आहे, हा हेतू आहे की द्रोणाचार्यांच्या मनात केवळ पांडवांच्याच सैन्यांची त्यांचाच पराक्रम, त्यांचंच मोठेपण माहिती असू नये, आपल्या बाजूला असलेल्याही पराक्रमी योद्ध्यांची माहिती त्यांना असावी, याचीही त्याला जाणीव आहे की ही माहिती आधीच त्यांना आहे. पण तरीसुद्धा एक औपचारिकता म्हणूनही आणि द्रोणाचार्यांच्या मनात आपल्याही सैन्यांचा पराक्रम माहिती करून त्यांना युद्धासाठी एक आत्मविश्वास द्यावा
अशा अनेक हेतूंना मनामध्ये ठेवून या पद्धतीचं वर्णन इथं दुर्योधन करताना दिसतोय. पुढं या योद्ध्यांचं काही वेगळंसं वर्णन आपल्याला दुर्योधनाच्या तोंडी ऐकायला मिळणार आहे. परंतु आपण त्या सगळ्यांचा विचार उद्याच्या प्रवचनामध्ये, उद्याच्या चिंतनामध्ये करूयात. आज आपण इथं थांबूयात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.